नाही नाही पांडे साहेब, तुम्ही विश्वास ठेवा ना आमच्यावर. आम्ही सांगणार नाही का? आम्हाला जर किडनॅपरचा फोन आला तर आम्ही तुम्हाला पहिले फोन करू. त्याची काहीच काळजी करू नका. येईन तर आपल्याला लक्ष म्हणजे वडिलाला येईन कधी पहिले. दुसऱ्याला तर कोणाला येणार नाही ना पहिले. 100% त्याच्या घरच्यालेच कोणाला तरी फोन येईन, एकटे ढाब्यावर नाही तर घरी. हो, पण काही काही लोक फोन आले तरी सांगत नाहीत. आणि मग काय म्हणते, आम्ही सांगितलंच नाही आणि सांगा लागत होतं. म्हणून म्हणलं पोलीस आले पहिले माहिती द्यायची. असं काही म्हणजे लपून ठेवायचं नाही काही. बरं ठीक आहे, मग येऊ आता बिंदास राहा तुम्ही. चला मग आता शिवलाल भाऊ आहे सोबती. हो तिथं गाडी आहे माई. येतो मग मी. ठीक आहे, मग फोन करा काही आलं तर. ठीक आहे मग. बरं चला ना आता. तसं मला मार्केटला जात होतं. आमची गाडी घेऊन गेले दोघं जण. तिघं गेले की पकडून राहिले आता. तर आज दोघं बबन आणि काशीनाथ पुढे गेले. मी म्हटलं तुम्ही दिसले मला सकाळी सकाळी 9 वाजता इथं आले तुम्ही. काय काय नाही तर पाहासाठी. तर म्हटलं येऊ का मग तुमच्या संग फाट्यापर्यंत. मग तिथून भलं याटून चालला जाईल मी तिकडे मार्केटमध्ये. तर म्हणलं बा हे कसं काय थांबला तर असं होतं रे नाही का. हो माझ्यासंग याच होतं. बरोबर चला ना. हो येरी आपण चाललोच तिकडे. हो चला फाट्यापर्यंत चला आणि तिथून चालले जा मग. हो ठीक आहे. तुम्हाला म्हटलं काही फोन घेऊन आलाच सांगा. हो तुमचं कसं संघटना मोठी आहे तुमची म्हणून म्हणलं. नाही नाही फोन आला की बा मी सांगतोच ना तुम्हाला. तसं येईनच आपल्यालाच फोन येईन बहुतेक 100%. लक्ष्मी म्हणजे आपल्यावर जास्त विश्वास आहे. तसं आला की बिलकुल आलाच समजा तुमच्याजवळ भेटायला मी. चला मग चला आता मला मार्केटात उशीर उरायला. चला गेले वाटते नाही का. गेले ना साहेब. तेच म्हणलं. पहा आता असं होतं ते. पोलीस लोकांना आली बी शंका किंवा त्याचा फोन येऊ शकते म्हणून. आणि आपल्याला तर फोन आला रात्री. तर म्हटलं आता कसं काय करता मग कसं सांगा. सध्या तर आपण म्हणजे लिखीच केलं नाही. तर तुम्हाला काय वाटते मग? नाही अजिबात सांगू नका तुम्ही. कसं घातपात नाही झाला पाहिजे लक्ष्मणचा विनाकारण. हो 10 लाख रुपये गेले चालते ना. लक्ष्मण स्वतःहून म्हणून राहिला द्या म्हणून. तर आता ते धाब्यावाल्याला तुम्ही फोन करा लवकर. आणि त्याला म्हणा लवकरात लवकर पैसे घेऊन या. मग केलं ना तुम्ही फोन. अजून बँक उघडायची असं ते जातो म्हणे बा 10:30 वाजता बँक उघडल्याबरोबर आणतो म्हणे मी. तर आता कसं काय इथंच बोलवू का मग आम्ही जाऊ तिथं पैसे आणाले? नाही नाही तसं काहीच करू नका. त्यालाच बोलवा इथं. हो त्याला म्हणा इथं पैसे घेऊन ये म्हणा. आणि सरपंच साहेब तुमच्या घरी ते काय करा एका सुटकेसमध्ये पॅक करा. आणि कुठं काय बोलावते ते. हो त्याचा डबल फोन आला की तिथं ते तुम्ही तिकडे देऊन द्या. आणि लक्ष्मणची सुटका करा. तर तुम्ही म्हणसान तसं मग आपल्या घरी ते पैशाचं बरोबर सुटकेसमध्ये भरून घेऊ. आणि मी काय म्हणतो थोडंसं आपल्याला अजून एक कोणाला पाठवायचं बा. एकच माणूस पाठवा म्हणते ते. कोणाला पाठवा काय पाठवा याच्यावर थोडंसं मग कसं विचार करू आपण. हो तर म्हणून म्हणलं जरा भर तुमच्याच घरी बसू आपण. हो त्याच्यावर जरासा विचार करू. तर मग आता चला अंदर बसून घेऊ. हो कोणाला पाठवायचं काय पाठवायचं त्याचा निर्णय घेऊन घेऊ मग. हो चला मग. नाही म्हटलं काही शिवला टोयगोटेजवळ काही गोष्ट गिष्ट नाही काढली ना तुम्ही. म्हणजे कसं त्याचंच मोठं भेव आहे. बाकीचं काही टेन्शन नाही. आता ते गेला. आता एक तर पांडे साहेब सांगा नाही काही कानाकोरा झाले का. माहित नाही त्याला काही या विषयाचं. नाही भाऊ आपण विषय काढला आता तुम्हीच बस. आपणच आता तिघं चौघं जण देवीदास बस एवढ्यालाच माहिती आहे. बाकीच्या कोणालाच माहित नाही. तेच म्हणलं बाकी कोणाला जरी माहीत झालं का नाही काही अडचण नाही. पण याचं कसं आहे याला का माहीत झालं का नाही बातच करते भो हे. बात पुऱ्या महाराष्ट्रात पोहोचवते ते. चला लवकर मग अंदर बसून घेऊ. लावता येते फोन मग तिकडे. चला मग चला. शुक्र मानणं तुला जेवायला तरी देऊ राहिलो आम्ही. बाकीचे बा किडनॅपर जेवायला देत नाही म्हणलं. मोर देते पाणी देत पाणी बाबू कट 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 कट. पण जाऊ दे म्हणलं बा. आता लक्ष आपलाच माणूस आहे. पण आता नाहीला आहे ना आमचा. मग तो काय शिल्लक धंदे केले रे बा. तुला म्हणलं का CCTV तिथं आणायची काही गरज होती का तुले. तो आज आम्ही रस्त्यावर आलो ना. मग आमचा बॉस सांगत तसं आम्हाला ऐकाच लागते आता. आम्ही कसं दोन्ही गुण अटकलेला होता. मग आता रवान घेऊन राहिले आमच्या. आता कसं मावला आमचा त्याच्या भतीच्या. मला काय माहिती कोण आहे याच्यात अटकेल काय आहे. तर मला फक्त ते आमच्या गलबते कामाला असते दोघं. त्याच्या घरच्या बाया त्या हॉस्पिटलमध्ये कामाला असते. आणि त्यानं तिथून उचलून आणले. त्याच्या घरी ठेवायचं भेव लागलं त्यानं माहीत आणून ठेवले. आणि मग मला त्याचा फोन आला झाबरगुंडा हे ते म्हणे आणून देवा तिथं म्हणून. मग आमच्या गावच्या माणसं म्हणल्यावर करायच लागते का तेवढं काम. मला काय माहिती तुम्ही अटकेला म्हणून त्याच्या भतीच्या देत नाही असं आहे ते. आता जे झालं ते झालं. आता त्याला काही इलाज नाही. आता आमची सुटका सुन राहिली. आम्ही इथून आता फरार होणार आहोत. चांगले कायमचे बिलकुल दिसणार नाही. तुमची केसही जागेवर राहणार आहे. सगळं जिकडे तिकडे मोडमाळ होणार आहे. आता फुल आमचा प्लॅन कसा आला यावेळेस जबरदस्त आहे एकदम. तसं म्हणजे लय खतरनाक प्लॅन आहे नाही का. म्हणजे आता काय कुठं जाणार तुम्ही समजा. म्हणजे तुला सांगू का म्हणलं आता. तुला सांगू का पागा लागा आम्ही. मग आमचे बॉस आता आम्हाला पुढच्या माहिती देते. तसं आम्ही ते पुढचं करतो. मग आम्हाला माहिती नाही पुढे काय होणार आहे. पण फक्त एक सांगतो हेलिकॉप्टरनं आम्ही इथून महाराष्ट्राच्या बाहेर जाणार आहोत एवढं बाकी नक्की. आता काय म्हणते आता मी जाऊन पाहतो आता तिथं. आता आमचे बॉस काय म्हणते तर कितीची वेळ द्यायची बा तुमच्या माणसाला पैसे घेऊन यायची. आणि बाकीचं नंतर तुला सांगतो आता काय होते 5 वाजता. आपलं म्हणजे लस मोठा प्लॅन दिसते बाबा. हेलिकॉप्टरनं पैणार आहे म्हणजे आता काही रामपूरवाल्याचं काही जमत नाही आपल्या गावाला नाही का. काही कठीणच काम दिसते मला. मग मी आवडं शांतराभाऊ इथे काही ना काही रणनीती करायला लागायची. याचं तर लय जबर प्लॅन दिसू राहिला मला. असं हो का. बरोबर करा बा काय करायचं ते करा. पण मला सोड जा म्हणला. मारू नका मला आता. जीव दे सुखानं जाऊ दे बा. आम्ही तुला काहीच मारत नाही. पण आता त्याने का हुशारी केली तुमच्या गावाला. त्याला एक तू 5 वाजता फोन करीन का नाही. त्याला बोलून घेजो. अतिशहाणेपणा करू नका म्हणून तुम्ही. आमच्या नादी लागूच नका म्हणा एवढे. बिलकुल कामच काढणार तू सांगू राहिलो आता. इथं कसं जेवाच्या ताटावर मी बोलून राहिलो खराब राहिलो. चला काय चालते आता. हेलिकॉप्टर म्हणलं नाही काही नाही बा. सांगेन म्हणलं मी त्याला. हो सांगेन. ते लवकर उरकते घे म्हणलं. बांधून ठेवा लागते बा तुले. मग काय तर जेव लवकर पटकन मला जा लागते. तसं काहीच नाही होत ना. लक्ष म्हणले काहीच होऊ देत नाही आम्ही. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा ना. आपले कसे 10-12 पोट्टे सगळे येटायतले जेवढे बी आहे लाऱ्या चेत्या झाबरू हे ते सगळे घेऊन जाऊ आपण गाड्या भरून. फक्त तिथं जे म्हणते का पैसे घेऊन या म्हणून तिथं एकच पाठवायचा. मग ते तिथून पैणारच आहे का नाही. मग तिथं त्याला पकडायचं. म्हणजे लक्ष म्हणे हातात येते आणि पैसे आपले वापस भेटते. म्हणून म्हणलं आपण काय करू आपल्या गावातले सगळ्याले 10-12 जणांची टीम आपण तिथे जाऊ. त्यानं बोलावलं तिथं. त्यांना बापा आळेवाडे काही घेऊ नका तुम्ही. त्याला सरळ पैसे देऊन द्या बापा. आमच्या लक्ष म्हणजे घरी आणा. असं काही करू नका. नसते ते लोक काही सुदे नसते तर
बरं जाऊ दे, आता तुम्ही नाहीच म्हणून राहिले. सरळ सरळ आपण एक माणूस पाठवून देऊ, एक तर झाबरूला पाठवू, नाही तर भानुले पाठवू. जिथं म्हणलं तिथं त्याला पैसे देऊन देऊ बा, लक्ष म्हणले गाडीत घेऊन येऊ, नाही का? जाऊ दे तिकडे. लावून पाहू का फोन? कुठरो आला काय आला तर निघाला म्हणेन तिथून ते. हा आलो पोंगे. लावून पाय बाबा, कुठरो खाय म्हणा, नाही तर कसं 10 लाख रुपये त्याच्याजवळ फालतू घोर करून ती. हो लावा फोन लावा. हो कुठपर्यंत हा म्हणलं. पुलाजवळ हो, मी पुलाजवळ हो येऊनच राहिलो. बस 2 मिनिटात पोहोचतोच मी तिथं आता तुमच्या गावात. हो आलो पैसे आणले मी 10 लाख रुपये पद्धतशीर आहे. हो काही काळजी करू नका, आलोच मी. मग सरपंच साहेब तुम्ही जा तिथं हनुमानाच्या मंदिरापाशी, त्याच्यापासून पैसे घ्या आणि तिकडेच ते बरोबर सुटकेस गिटकेस भरून तुमचं ओके करा. हो आपल्या घरी काही आणू नका फालतू. लोक कसे शकीन लोक आले. हो जा आता. तसं करतो मग. हॅलो आलो पोंगाजी. मी काय म्हणलं, तुम्ही तिथं हनुमानाच्या मंदिरापाशी थांब जा म्हणलं. हो आम्ही येऊनच राहिलो तिथं. हो आलो 2 मिनिटात आलो. बरं ठीक आहे या मग तिथं. हो येतोच मी आता. बस आलो पुलावर हो सध्या. हो आलो. हे आणले 10 लाख रुपये बँकेतून. रस्ता असाच इकडे आलो म्हणलं मी. हो कुठं मोजायचं आहे सांगा लवकर. समोरासमोर मोजून घ्या. हो नाही तर एखादी नोट कमी जास्त असली तर मावावर यायची. हो चला म्हणलं, कुठं घेऊ आता हे सांगा. आताच लक्ष्मीच्या इथून आलो, तर आता त्याचं असं ठरलं की बा आता सरपंचच्या घरीच घ्या म्हणे पैसे. एक मोजून घ्या बॅगीतनी. आता कसं सुटकेसमध्ये पॅक करून घ्यायचे आणि मग कोण काय पाठवायचं त्याचा निर्णय घ्यायचा आहे. 5 वाजता बहुतेक त्याचा फोन येणार आहे. त्या याचा समजा किडनॅपरचा. तर मी काय म्हणत होतो, एक जरासा मला प्रश्न पडला. हो तर ते फोन घेऊन आला होता का नाही रात्री काल. तर ते आम्ही इथं व्हिडिओ कॉल केला होता त्यानं. हो तर त्याच्यात ते माणूस काही दिसे नाही पुढचा. लक्ष्मण दिसे बांधलेला समजा, होबाड सुजलेलं आहे ते. पण म्हणलं तुले पहिल्यांदा फोन आलता त्यावेळेस मी व्हिडिओ कॉल आलता का म्हणलं. हो ते पुढचा गिरचा माणूस दिसला का त्यातला कोणी? हो ना हे बाबा, त्याचाच मी रातभर विचार केला म्या. हो पहिले मला व्हिडिओ कॉल आला, डबल तुमच्या देखता इथे मी व्हिडिओ कॉल आला. तर त्याच्यानी कधी त्याला काही तोंड दाखवलं नाही लगायचं. पण ती जागा आहे की नाही, हो म्या पाहिल्यासारखी आहे. हो कारण की त्या जागेशी माया काय संबंध आहे ते मला समजून नाही राहिलं. हो पण मग माया आत्ता लक्षात आलं ते येता रस्त्याला मी विचार केला तर की ते आमच्या इथं आमच्या गाव नाही का, भुतवाडी माया गाव नाही का, मा घराच्या बंगल्यापासूनच एक हे आहे आपलं ते चिरफाड बंगला आहे. त्याच्या अंदरची जी जागा आहे की नाही ते तशीच दिसते बिलकुल. हो तर माया आता इकून विचार होता मी जायचा बा की बा हेच होय का. तर असं होय का रोय बा सारखी वाटे मग 100% तर नाही वाटत मला. पण मला ते अंदाज दिसून राहिला मला की ते तिथचाच फोटो आहे. हो कारण की ते चिरफाड बंगल्यात आम्ही लहानपणी जात जाऊ ना. हो ते तईपासून माझ्या लक्षातच आहे. आणि बरेच की मी मधामधातही जात असतो तिथं. हो तर बहुतेक 100% ते असू शकते असं मला वाटते मग. हो तर मी आता चेक करून येतो. हो पाहतो तिथं जर असला तिथंच रडणार होतो कोण होय तर. राजा माही तुला आता आठवलं का बा कालची गोष्ट? आता बाबा किती लेट करंट आहे रे बा. बरोबर म्हणजे 100% वाटते का तुला अंदाज? समजा जिथं लक्ष म्हणले बांधलेलं होतं ते जागा 100% वाटते का तुला? नाही ना हो बा, एकसारख्या जागा नसते करायच्या काही बी आपलं. हो वाटलं मला की बा दुसरी असेल. पण मग आता माझ्या लक्षात आलं की बा तिथचं जे खिडकी आहे का नाही, हो तशीच होती. तिकडची खिडकी तशीच होती. आता माझ्या 100% म्हणजे परफेक्ट निदान झाला आता की तेच जागा असली पाहिजे. हो तर पाहतो ना मी आता जाऊन पाहतो ना. आता थांबा तुम्ही. हो येतो मी तिथून जाऊन. हे बा तुम्ही काही एकटे जाऊ नका. आता आपण आता सगळे हाऊस नाही इथं. हो अजूनही 2-4 जमा करू आपण. काहून की कसं ती 1-2 आहे का किती टोळी म्हणते का काय सांगता येत नाही ना. कोणती खुरासनी मिरची गँग होय म्हणते ना. मग का उलशे कसन का ते टाकल्या मिरच्या फिरच्या तर काय करता आपल्या अंगावर त्याला धुपट करून तर मरता का बा. ते बा आपण सगळेजण जाऊ आणि मग आपण पोझिशन पाहू. झाबरू गिबरूला आवाज देतो सगळे चालले जाऊ गाडीनं. चालते ना मग तसं चालते. हे पैसे ठेवून द्या फक्त घरी पहिले. हो नाही तर हे चालले जायचे. हे पैसे घरी ठेवा आणि नंतर मग आपण चालले जाऊ. मग बुलेटच्या मागे येऊ द्या तुमची गाडी. चला मग लवकर माणसं जमा करा तुमचे 2-4 लोक. चला मग. बरं चला बघा तुम्ही. हो ते पैसे घेऊन आपण सरपंचच्या घरी ठेवून पाणी प्या तुम्ही. चला फटका. हो चला लवकर चला. 100% गेम वाचतेच त्याचा आज नाही का मिरची गँगचा. मला तर वाटते पोलीस आले फोन करून द्या. जिकडे तिकडे करूनच टाका आता नाही का. लक्ष्मीच्या बुड्याला काही सांगायला पुरत नाही का. शांतारामले नाही. बरं जा मग आता चला. हो चला मा घरी चला आणि ते पैसे ठेवून देऊन पाणी घेऊन चालले जाऊ. गाडी घेऊन येतो म्हणलं लवकर. आलोच मी. चला पाटील चला गाडी घेऊन येऊ. हो बिलकुल जा लवकर गाडी घेऊन ये पटकर. हो आम्ही आहोत सरपंचच्या घरी. ये पटकर. तर आता कसं काय करायचं म्हणलं साहेब आता आज? आता 12 वाजून राहिले. 5 वाजता तुम्ही म्हणे फोन करायचा डबल त्याला. हो ठिकाण सांगायचं आहे. काय सांगायचं काय सांगा मग आता. हो आता कसं चाचा आहे तिथं. हो लक्ष्मणच्या तिथं. मी आता तुम्ही बोलावल्याप्रमाणे मी इथं आलो आता. आता काय नियोजन आहे सांगा मग. अजून कसं आहे मम्मीचा फोन आला नाही. मम्मी सांगणार आहे आपल्याला. कसं मलाही माहित नाही ना अजून. तर आता मी काय म्हणत होतो, रात्री तुम्ही कॉल केला तर त्यांना पैशाची मागणी केली तर काय म्हणाल ते पैसे आहेत का, तयार आहेत का त्याच्या आज? काय सांगतो साहेब, पुरी व्हिडिओ शूटिंग घेतली ना, रेकॉर्डिंग घेते बिलकुल पूर्ण द्यायला दाखवूनच दिली. बा असं आहे म्हटलं कंडिशन. पैसे लवकरात लवकर आणून द्या, नाही तर उद्या तुम्ही कसं तुम्ही तुमचं पाहून घ्या. तर ते म्हणे बा काही हरकत नाही, तुम्ही माणसांना तिथे येतो, एक माणूस पाठवतो, पोलीस आले माहिती देत नाही, तुम्ही सांगसान तसं करतो. बिलकुल म्हणजे हातपाय जोडत ते आमचे. तर म्हणलं काही टेन्शनचं काम नाही आहे. पहिले आता आलू पोंग्याला फोन केला. आलू पोंग्यानं मग त्याच्या बाबाजवळ नेऊन दिला आणि तिथं आम्ही बोललो मग ते पूर्ण व्हिडिओ कॉलवर बोलून राहील. तुम्ही आलू पोंग्याला फोन लावला का त्याच्या वडिलाला लावला लक्ष्मणच्या?
नाही इकडे पहिले आलू पोंगेला लावला लक्ष्मणराव म्हणे बा रामपूरला काही जास्त रेंज नसते म्हणे तर तिकडे लावा म्हणे तर म्हणून मी धाब्यावर ते आलू पोंगेला फोन लावला. अरे बाबा किती बेवकूफ आहे तुम्ही तिथंच राहून राहिला त्या आलू पोंगेच्या घराच्या जवळच आहे ते बंगला. तिथचं त्याला जर माहीत झालं की बा हे बंगला व्हिडिओ कॉल दाखवला त्याला तर त्याला ते जर लक्षात आलं तर की हे ठिकाण तर आपल्या घराजवळचं आहे. आणता का घरावर गोटे तुम्ही? अरे बापरे तसं तर काही होणार नाही हो. तसं आमचा चेहरा नाही दिसला चाचाचा नाही माया नाही फक्त लक्ष्मणला दाखवला आम्ही बांधलेलं. तर म्हणलं त्या आलू पोंगेच्या लक्षात येईल का मला काय सांगावं लेखाचं पण अजून तर काही अशी खबर आली नाही पण. बाबा लक्षात येईलच ना ते त्याचं घर म्हटलं त्याच्या घराच्या बाजूचं वसान गाव आहे म्हणतात ते. त्या चिरफाड बंगल्यात ते जाणं येणं असं नसणार बा त्याचं काय सांगता येते का. ते जर त्याच्या लक्षात आली गोष्ट तर म्हणून म्हणलं तुम्ही लवकरात लवकर आत्ताच्या आत्ताच निघा आणि तुमच्या चाचाला तिथंच थांबायला लावा आणि तुम्ही आपल्या ॲम्ब्युलन्सनं आपल्या हॉस्पिटलमधले आत्ताच्या आत्ता ॲम्ब्युलन्स घ्या आणि त्याला उचलून टाकून इथं घेऊन या आणि आपल्या आयसीयू रूममध्ये त्याला दडपून द्या. मला तसं वाटत नाही मला लक्षात येणार नाही त्याच्या कारण की आतापर्यंत यायला पाहिजे त्याच्या लक्षात कठीण आहे शक्यता तर कमी दिसते मला. पुढच्या माणसानं कमजोर नाही समजलं पाहिजे आपण आपल्या रणनीतीनं वागलं पाहिजे सावधान असलं पाहिजे. तुम्ही लवकरात लवकर ॲम्ब्युलन्स आपल्याची घ्या लवकरात लवकर उचलून घेऊन या इथं आणि तुमच्या चाचाला तिथंच बाजूनं कुठंतरी काहीतरी आसपास लपून राहायला लावा. कोणी आलं गेलं काय हे ते निगराणी ठेवासाठी म्हणजे आपल्याला समजून कोणी आलं का बा पोलीस आले का. तर जा लवकर जा थांबू नका आता. ठीक आहे मग इथची ॲम्ब्युलन्स घेऊन घेतो त्याला उचलून घेऊन येतो मग लक्ष्मण नाही का इथं आयसीयूमध्ये जमा करायचं मग नाही का. आपल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन त्या तुम्ही नंतर मी सांगतो ना काय करायचं ते. इथं एखाद्या रूममध्ये आणा त्याला पटकन दडपून द्या पटकन. क्लीम 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 भगनी भागोदरी सु हा हा हु हे हो हा हम हा. कसं काय सांगले हे गावाचं नाव भुटवाडी हे कसं काय म्हणला जादूगर होय का. भाऊ अरे मी काय म्हणलं बाबाजी बाबाजी ओम सोम 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 सोम. बोला साहेब बोला काय म्हणत होते कुठं इकडे चालले का भूताच्या खाईत चालले का म्हणलं भूताच्या वाडीत चालले का. हो ना तिकडे भूतवाडीला चाललो होतो आम्ही बोर्ड मोठं लागेला आहे पण रस्ता कुकून आहे म्हणलं याचा. हो रस्ता नाही दिसून राहिला म्हणून म्हणलं बा गाडी उभी केली तुम्हाला माहीत असं विचारलं. तसं हो का हो आहे ना रस्ता आहे माझ्या मागूनच जा तुम्ही असे हो असं पहाडानं जा लागते असा वनवासी गाव आहे हे उदाशी इथं काही कोणीच नसते म्हणून रस्ता नाही विकास नाही काहीच नाही. हो जा तुम्ही फक्त अंगारा घेऊन जा म्हटलं. हो मी इथं अंगारा द्यासाठीच बसेल असतो कारण की भूताची कोणाला बाधा होऊ नये बुवा. हो भूताचं गाव होतं म्हणते ती. घ्या आता अंगारा घ्या आणि जा. हो नेमकी आत्ताच ती एक गाडीवाली गेली एक आणि एक बुलेटवाला माणूस गेला. हो नेमकीच आत्ताच अंगारा घेऊन. म्हणजे बा पांडेसाहेब रामपूरवाले पोहोचले वाटते त्याच्या नाही का. चला मग पटकन म्हटलं काढा गाडी काढा हो पहाडा पान जा लागते म्हणते. म्हणजे एक बुलेटवाला असा जाळासा होता का रे जाळासा आणि एक मोठी गाडी समजा नाही का. किती लोक गेले तरी समजा काळ्या गिड्या होत्या का त्याच्याजवळ. हो असा एक जाळासा माणूस होता बुलेटवर आणि त्याच्या मागच ती पांढरी गाडी गेली. हो झुईझप गेले ते अंगारा घेऊन. हो गेले हो 7-8 आहेत ते. म्हणजे रामपूरवाले पोहोचले वाटते बहुतेक नाही का. चला सांगडे हो द्या बा अंगारा द्या लवकर कुठं घ्या लागते इथं आहे खाली बरोबर घेतो लावा ना जराशी घ्या ना त्याच्यातला लावा ते जिबीले लावा गयाले लावा द्या सरे अंगाला फासून द्या. हो घ्या लवकर घ्या सटकन जा. माविंत म्हणजे पोलीस आले पता दिला होता नाही काय ना. हो थांबा तुम्ही आता 10 लाखाचे नाही 15 करीन तर मला म्हणा तुम्ही. हो बरं झालं का त्या डॉक्टर साहेबांना लवकर सांगितलं नाही तर बस फिटलो होतो आम्ही. हो घ्या मग अंगारा घ्या आणि करा तुमचं काम यशस्वी होईल. जा तिथं काय सापडते पाहा आता. किती दिवस झाले रे झाले इथं आलता नाही रे बाबा काय माझून झालं इथं दंगल कुस्ती झाली ना बाबा नाही रे आलू मग हरला होता का तू. द्या ना हो आता काय आलो आपण ते पहा ना पहिले मग काय तर हे बा तुम्ही इथंच थांबा. इकडची बाजू तुम्ही सभा मी त्या मेन गेटवर उभा राहतो आणि यायला या खिडकीतून धसून देतो अंतरे. 100% जागा हेच आहे इथूनच त्यानं व्हिडिओ कॉल केलेला आहे. समजलं. चला लवकर तुम्ही आपापली जागा घ्या बरोबर लवकर. हो ना आम्ही हाव ना इथंच हाव ना शांतारा भाऊ तिकडून गेलेले दोघं जाऊ तिकडून आहे. तुम्ही जा पहिले पाहून या 100% होय का नाही तर मग होय काहीच नसती जा पाहून या पहिले. हो हेच होय ना जागा मला माहित आहे ना. बा झाबरू भाऊ तुम्ही काय करा तुम्ही खिडकीतून तसा अंतरे मी मेन गेट पैसे थांबतो. रेमकूट घेऊन आला की बिलकुल देतो त्याच्या पाठकाळात टाकून. तुम्ही फक्त खेदाळ जा तिकून मी इकडे गेट पैसे आहोत. ठीक आहे मग हे बाकीचे मागून आहेतच मग बिलकुल सापडते ते आता चला अंदर देतो घुसून तुम्हाला खिडकीतून. अरे घाबरे कोणी तरी कोण आहे ये रे बाहेर ये ना मला कोण आहे लक्ष्मण आहे का इथं. काय तेव्हा मोबाईल दिसू राहिला बा खुर्चीवर का लक्ष्मण भाऊचा मोबाईल दिसते त्याच्या मला ते पावर चला बरं घाबरू कायच आहे लक्ष्मण भाऊचा फोन होय. हेलो मिल गई क्या रामपुर वाले क्या बोलते कैसे क्या खुशहाली सब अच्छा ठीक है क्या बोलते लक्ष्मण राव मिल गई क्या. हॅलो काय म्हणता बा आम्हाला काही समजून नाही राहिलं बा हे मोबाईल दिसला फक्त. हो जाएगा मालूम भी हो जाएगा. अंगारा दिया ना मैंने तुमको
कितने लोग भूतवाड़ी में घुस गए, क्या हो गया सब पता है मेरे को। क्या क्या बहुत होशियार कर रहे थे तुम। हाँ, लक्ष्मण को क्या क्या ढूंढने आए थे क्या? अच्छा, पुलिस को बताते नहीं, इसको बताते नहीं, इधर यहाँ पे पूरा रामपुर आ गया। ठीक है, अब होगा उसका काम, अब लक्ष्मण का होगा। रात के 10 बजे का फ़ोन का इंतज़ार करना अब। हाँ, रात को 10 बजे फ़ोन करेंगे हम, और क्या करना है क्या नहीं। तो रखो फ़ोन रखो और पतली गली से घर को निकल जाओ, होगा उसका काम। शंभर भाऊ त्यानं म्हणलं अंगारा दिला त्यानं आपल्याला. ते बसेल नव्हता का रोडवर. त्यानं कार्यक्रम केला आपला, आपल्या अंदी सटकलाय ते लक्ष्मणला घेऊन. मोबाईल ठेवला होता. चला आता चला सांगून दे आपल्या माणसाले, काढा पलटावू ना गाड्या. हातपाय गयले लिस्ट मध्ये यायचे नाही का? पयाला वाटते बहुत. अरे का काय झालं म्हणलं? पयाला का म्हणलं ते? झालं ना जिकडे तिकडे. काय राहिलं साहेब आता? मग काय अंगारा लावून पयाले तरी, मग काय तर लागला पत्ता आपल्या आधी. मग आपण यायच्या आधी रपातपाय झाली तिथे. मोबाईल ठेवला होता आणि त्याच्यावर त्याचा कॉलही आला आता. झालं म्हणे जिकडे तिकडे जा म्हणे आपापल्या घरी. झाला म्हणे कार्यक्रम. अरे बापले का जराशान पयाल नाही, अर्धा घंटा अंडी पयाल समजा. कायच करा आता. बरं चला आता, पाहा लागेल कुकडे गेले काय गेले. चला बा चला काळा गाड्या काळा निघा आता. पोहू आता कुठं काय आहे. चला. नहीं, बात ही मत करो तुम। सरपंच हो क्या कुछ भी हो, हमने क्या बोला था कि किसी को बताने का नहीं, पुलिस लोगों को मालूमात देने की नहीं। वहाँ पे सब पूरी की पूरी जतरा चिरफाड़ बंगले पे पुलिस के साथ। तुम भी रामपुर वाले कितने लोग आए थे मालूम है ना मेरे को। पहले एक गाड़ी आई सफ़ेद वाली, एक बुलेट वाला आया, बाद में पुलिस लोग आए, सब मेरे को पता है क्या क्या किया तुमने। तो हमको सब खबरें मिलती, समझा क्या? क्या बोलते सुपारी गैंग नहीं हमारी, क्या मिर्ची गैंग है, मिर्ची खुरासनी। वही बोल रहा मैं आपको कि आपको गलती का एहसास आने को होना, इसलिए मैंने 10 लाख की जगह 15 लाख किया अब। नहीं तो फिर कैसा, तुमको जान प्यारी नहीं होंगी तो ऐसा बताओ, रुपया भी मत दो. नाही बरोबर आहे तुमचं, सगळं बरोबर आहे. मिरची गँगवाले काय जे असेल तुमचं नाव. हो पण कसं आहे आता, गलती होते ना माणसाच्यानं, होत नाही का? माणूस म्हणल्यावर तुम्ही सांगा बा आता. हो झालं जाऊ द्या आता. गंगेड मिळालं पण आता हे बा 10 मध्येच निपटून टाका. पैसेच नाही आमच्याजवळ. हे बा हरभरा गहू तूर सगळं काही शिकलं नाही ना अजून. हो लयच गर्दी आहे ना मार्केटातनी. हे बा ट्रॅक्टरनी लाईनच्या लाईन लागेला. काय करता? हो हार्वेस्टरातून काढलं की तिकडेच चाललं. म्हणून म्हणलं जरासं कसं 10 आहे आमच्यापाशी, हो तेवढेच करा नाही ॲडजस्टमेंट. आता कसं लक्ष्मणजवळ नाहीच आहे पैसे. एक तर त्याचा बाबा कसा करून राहिला. आम्ही दिले असते तर आमच्याकडे आता इकायले काही नाही, गर्दीलं आहे. हो 10 मध्ये पाहता. हो तेवढी गलती झाली तेवढी माफ करा. जाऊ द्या लागत नाही का, जे भेटले ते निकलोशे लाभ नाही का. अजूनही त्याच्या मग लय चिडे राहते तर ही चालली जायची काही त्यातली. हो बरोबर सटकन उद्या आणा म्हणलं. बरं ठीक आहे. आता आजचा प्लॅन फिस्पॉन्ड झाला आपला, काही हरकत नाही. तुमच्या ज्यानं गलती झाली होती एखाद्या खेप, पण उद्या अशी गलती होता कामा नाही. 10 लाख रुपयाची पेटी घेऊन आम्ही सांगेल त्या ठिकाणी 9 वाजता हजर व्हायचं आहे. आजचा प्लॅन फेल. आता उद्या सकाळी 9 वाजता बरोबर मी सांगेल त्या ठिकाणी यायचं आहे. समजलं ना? ठीक आहे, ओके. आता बिलकुल कुठंच आता खबर देऊ नका ना. आता का खबर दिली तर वरून जर नदीत नाही सोडला ना ते लक्ष, तर नावाचं नाही म्हणलं अण्णा. समजलं ना? ठीक आहे मग चला ठेवा फोन. हो ना उद्या 9 वाजता तुम्ही सांगसान त्या ठिकाणी. हो बिलकुल पाठवून देतो, काही अडचण येणार नाही. अजून काही समजा काही असेल तर आताच सांगून द्या बा का आहे तो. एक विशेष सूचना आहे तुम्हाला, रामपूरचा कोणताच माणूस पैसा घेऊन पाठवायचा नाही. आणि ते जाळाचे कोण म्हणते आलू पोंग्या ते बी नाही पाठवायचा. फक्त त्या धाब्यावरचे जे इतरत्र आहे तर त्याच्यातला 1 किंवा 2 जण असे तुम्ही पैसे घेऊन पाठवा. तुम्ही लय छत्रेपणा करेला आहे, समजलं का? बस एवढी सूचना आहे. आणि उद्या 9 वाजता तयार राहा बिलकुल तुम्ही. ठीक आहे? बरोबर ठीक आहे ना. हो ठीक आहे. आता असं म्हणते ते, आता काय करता शांताराम भाऊ, रामपूरचा माणूसही पाठवू नका म्हणते. हो आता धाब्यावरचं कोणाला पाठवता मग? नाही मारतीचे साडू पाठवले चालते ना. अलबती होते असते ना धाब्या, हो त्याला पाठवून द्या. ते काय त्याला काय पाठवता बा. मग काय ते त्याला नका पाठवू. त्याला नाही पाठवतं मग कोणाला पाठवतं? आलू पोंग्या नका पाठवू म्हणते, रामपूरचे नका पाठवू म्हणते. मग ती चिलूट पाठवता का? ते एका झापडीत पडते ते कोणतं छोटे आहेत ते. मग ते नाही काही कामाचं. ते उलचं काय ते व्हायरस तेही नाही कामाचं. हो यायलेच दोघाले, तो या साडवालेच पाठव. गलबतीले दोघाले पैसे घेऊन पाठवून देऊ आपण. जाऊ दे तिकडे. आता उद्या सकाळी ते मोजून घेऊ आणि पेटीत टाकून देऊ. तर मनसानं मी गेलो असतो. जाऊ का मी? जाऊ का म्हणलं सरपंच साहेब? जाऊ द्या ना डॅनी आबूजी. आता ते म्हणते तसंच करा ना बा. काय लक्ष म्हणजे बाबा काय म्हणून आपल्याला. जाऊ द्या ना. मुळा विषय दे ना. उद्या सकाळी ते बॅग भरून काय ते जिकडे तिकडे करून टाका बा. विषय मोळमाळ कराय. झाले का मोजून? झाले का? 10 लाख भरले बरोबर? किती भरले झुंबर? तू किती भरले ते? बाय 2 लाख रुपये आहे बा. भाडं तुझे किती आहे रे? काय 2 लाख रुपये आहेत म्हणजे बाबाचे किती? 6 आहे का बाबा तुमचे? ते 6 भरले कडे. हो एकही नोट कमी नाही आहे, पद्धतशीर आहे बरोबर. तर आता याचे 2 त्याचे 2 आणि माझे 6 म्हणजे 10 लाख रुपये बरोबर आहे. कसं करता मग आता? एका सुटकीत भरून घ्या. आणि अलबती काय येऊन राहिले का कुठं काय म्हणते ते?
तर 7:30 वाजेपर्यंत येतो म्हणे ते, कारण की त्याला आता 9 वाजता इथून आता आपल्याला फोन आल्यावर पटकन निघा लागते ना, कुठं बोलावतील कुठं नाही आता. तर आता कसं करता मग, आता पैसे टाकून घ्या मग बॅगेची नाही काय सुटकेशीत नाही. काय राजा माय तर म्हणच नाही कुणाला द्यायचं पैसे, मग आता कोणालाच मध्ये कसं पैसे द्यावंच नाही वाटत कोणाला. आता काय पण द्या लागतेच म्हणतात, आता 10 लाख आता लक्ष्मणसाठी नाही का. ना पण तिथे आता लागतेच ना बा, कुठं बसता मग अजून लक्ष्मीचा बुडा म्हणाचं काय केलं तुम्ही असं वाचन त्या. हां आता रातचंच तर प्रकरण सांगितलं नाही त्याला, आपण कसंही नाही बोललं ते. हो बरं, पण मी काय म्हणलं सरपंच साहेब, 2 लाख समजा काढले आपण, प्रत्येक गड्डीतल्या काही नोटा गिटा काढल्या समजा, तेवढेच कामी आले असते, मग तेवढेच समजा लक्ष्मीला वापस देऊन देऊ मग. ते आहे ते का मोजून थोडीच पाहिजे का प्रत्येक गड्डी नाही का. वरच्या गड्ड्या समजा पूर्ण 100-100च्या भरा, बाकीच्या मग समजा डिफॉल्टर करून टाका नाही का. तुम्ही म्हणता 8 लाख, पण मध्ये तर वाटते काहीच नाही द्यावं. खडकू रुपये नाही द्यावले काय. 1 रुपया द्यायची त्या सुटकीची टाका, आणि बाकीचे रद्दीचे पेपर बिलकुल 10 किलोची रद्दीचा गठ्ठा आणा आणि त्याच्यात दडपून द्या. असं करता लावता हिंमत लावता का मग. भरू का रद्दी सांगा मग का दुकानदार. भरून टाका. हो जाऊ द्या तिकडे. हो काही हो मी आणतो रद्दी दुकानातली बात. हो देऊन देऊ 10 किलो त्याच्यातनी भरून. वजन होऊन जाते तेवढं बरोबर. नोटा राहू द्या आपल्याच जोड. हो मग लक्ष्मण आला तर देऊन देऊ त्याला वापस. हिंमतच करा पाहूनच घेऊ काय होते तर. अलबत्तीला सांगू नका फक्त. कुलूप लावून घेता त्याचं, चाबी त्याच्या खिशात देता. बस जमलं मग पाहू पुढचं पुढे काय होते तर. फक्त हे बा झुंबर तू कडे सांगू नको बा कोणाला, तू कसं सांगताच येत नाही बा. जरा मी काय सांगतो कोणाला काही मी म्हणता. चला बरं सरपंच साहेब, ते रद्दी घेऊन आपण चला लोक चला. हो हां सरपंच बोलतो म्हणलं. बोला बोला. हॅलो अण्णा बोलतो म्हणलं, खुरासनी मिरची गँग. तर म्हणलं तुमच्या मोबाईलवर मी व्हॉट्सअपवर लिंक पाठवलेली आहे. त्या ठिकाणी ते लोकेशन दिलेलं आहे, तिथं बरोबर त्याला तुमच्या माणसाला पाठवून द्या. पैसे घेऊन तसं नका पाठवू. तेच म्हणलं कोणती चलाकी करायची नाही अजिबात. तर त्याच्यावर लोकेशन दिलेलं आहे, त्या रेल्वे रूटवर बरोबर हजर राहायचं आहे तिथं काय. ठीक आहे मग ठेवतो फोन. हो हो 2 जण पाठवून राहिलं म्हणलं, ते आमचे अलबती गलबती आहेत. हो त्याच्या धाब्यावरचे साधी माणसं आहे म्हणलं. हो हो पाठवतो मी त्याच्याजवळ. हो काही खून खान काही असं म्हणजे कशावरून ओळखाच तुम्हाला. आता ते कोडवर का. तर कोडवर लिहून घ्या तुम्ही आमचा. आम्ही त्याला विचारीन कोणती मिरची, तर त्यानं सांगायचं खुरासनी मिरची. समजलं. बुलढाणा कळली. ठीक आहे ठेवतो. बरोबर ठीक आहे. खुरासनी मिरची कोडवर नाही का. हो ठीक आहे साहेब. हो ठीक आहे. बस आलेच आमचे माणसं आता. हो बस पाठवतोच आता तिथं. हो पाय तू लिंक काय आहे तर कुठं पाठवायचं तर. कोणची मिरची बोलो. कोणची मिरची. खुरासनी मिरची. चल सुटकेस लाव इधर. कितना है बराबर है 10 लाख रुपए है ना. कुछ कम तो नहीं ना इसमें. वही बोल रहा मैं. 1 रुपया कम नहीं लूंगा मैं. ना बा पहा ना म्हणलं तुम्ही मोजून घ्या ना, इथंच मोजा ना बा. तुम्हाला भरोसा नसेल तर. त्यानं जशी दिली तशीच आणली ना. मग काय तर चाबी त्याला साहेब म्हणलं पा उघडून पा दे. दिख रहा है ना वेट बराबर है. हाँ ठीक है पहचानता ना मैं. ये क्या आज का थोड़ी काम है मेरा. ठीक है तो तुम क्या करो, लक्ष्मण को जल्दी छोड़ दो. उसको बंधा हुआ है वहाँ पे पटरी पे. 10 मिनट में ट्रेन आने वाली है. चलो उठाओ जल्दी उसको. भतीजे फास्ट कमान गो गो गो. लवकर या, तोंड का बोल राहिले, सोडा लवकर येईन ना ट्रेन, या लवकर या. आले घरी आले तर काही काळजी करू नका. आता काही टेन्शन नाही आता. हो कपड्याचं सांगतो ना तुम्हाला. अजून त्याचं कसं तोंडलं सुजलेलं आहे सध्या. हो देतो ना तारीख देतो कपड्याची. लवकर रविवारच घेऊ शक्यतो आपण येणारा. हो आता कसं काही काळजी करू नका. ठीक आहे आता. ठेवतो. हो पैसे गिसे नाही काही काहीच गेलं नाही. हो त्याचे 10 लाख रुपये बी गेले नाही काहीच गेलं नाही. हो ते कागद गेले तिकडे. काही टेन्शनचं काम नाही. ठीक आहे ये जा ना. हो ये जा भेटील ये जा. हो काही हरकत नाही. ठेवतो आत्ता झाले नेमके झाले अर्धा घंटा झाला. पण आता सासरे फोन होता का कोणाचा होता म्हणलं. तुमचे सासरे बुवा 2-3 खे फोन आले तर आले का आता सांगून दिलं बुवा. सगळ्याला फोन करून दिले. आले. हो टेन्शनचं काम नाही. आता विषय बंद झाला. आता हे तुमचे पैसे. हो आम्ही कसं म्हणलं पैसे काही तिकडे दिले नाही. हो पैसे आम्ही दिले त्याला कागद भरून. राजा शेवटी केलंच तुम्ही जे नाही ते नाही. काय माणसा बा असं असते राजा. एखाद्या दगाफटका बसला असता म्हणजे. मला भरोसा होता ना. मला वाटते तुम्ही काही ना काही करसान म्हणून. हो ना आता काय पण मला तिथं बोलताय नाही. ते आता जे बोलायला आहे तसंच बोलायला लागे. जाऊ दे आता विषय मोडमाड करा आता. हे एखाद्या दिवशी आता कपड्याचा लवकरात काढून घ्या. अजून काही एखादी बोलायच्या. रविवार काढता लवकर येणारा. बिलकुल जवळपास रविवारीच. हो काही टेन्शन घेऊ नका. चला आता लक्ष्मण लापता या सिरीजचा हा शेवटचा भाग. आणि उद्या आपण नवीन विषय घेऊन येऊ.
आता यामध्ये जे काय चाचा भतीजा आहे ते फरार झालेले आहे आणि लक्ष्मणराव सुटून घरी आलेले आहे. विषय क्लोज. आता उद्या नवीन विषय घेऊन येऊया 5 वाजता. तर चला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर चला उद्या भेटू 5 वाजता.